सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. नमस्कार, मी विशाल परदेशी, माऊली दर्शक आणि भेटी लागी जीवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वारीच्या वाटेवरचा आपला प्रवास सुरू आहे आणि थेट पंढरपूर गाठायचं आहे. कळस दर्शन, पादुका दर्शन, अशा सगळ्या दर्शनाचा सोहळा जो आहे तो रंगत चाललेला आहे आणि याच सगळ्या रंगारंग घडामोडी आपण जाणून घेतोय भेटी लागी जीवाच्या माध्यमातून. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मानाचं गोल रिंगण आज माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथे पार पडलं. नातेपुतेहून मार्गस्थ झालेली पालखी मांडवी ओढ्याजवळ विसावा घेतल्यानंतर रिंगणस्थळी दाखल होताच लाखो वारकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. माऊलींच्या मानाच्या अश्वाने रिंगणाला सुरुवात करता संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊलीच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सर्वाधिक उत्सुकतेचा आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला क्षण म्हणजे रिंगण सोहळा. इंदापूरमध्ये आज हा मानाचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने हजारो वारकऱ्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. टाळमृदुंगाच्या निनाद आणि हरिनामाचा गजर आणि भक्तिरसाने वातावरण भारून गेलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पादुकांचा नीरा स्नान सोहळा आज भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो वारकरी आणि भाविकांच्या साक्षीने नीरा नदीत पादुकांचं विधिवत स्नान करण्यात आलं. टाळमृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण नीरा घाट भक्तिरसात न्हाऊन निघाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला. बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनी फुगड्या खेळत आनंद साजरा केला. अनेक दिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा हा अनोखा उत्साह इथे पाहायला मिळाला. या बंदोबस्ताच्या माध्यमातून एक प्रकारे आपलीही सेवा हे माऊली पोलीस पांडुरंगाच्या चरणी रुजू करत असतात आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये या खाकी वर्दीने देखील या महिला वारकऱ्यांच्या बरोबरीने फुगड्यांचा असेल, या आनंद सोहळ्याचा असेल, या आनंदात फिरकत आनंद घेतला. तर जगात भारी पंढरीची वारी, हो जगात भारी पंढरीची वारी आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. लंडनहून 50 दिवसांपूर्वी निघालेली ग्लोबल वारी आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाली. तब्बल 13 देशांचा प्रवास करत 25 वारकऱ्यांनी ही दिंडी पंढरपूरपर्यंत आणली. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर हीच दिंडी पुन्हा पंढरपूर ते लंडन असा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. या अनोख्या ग्लोबल वारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पाती यांनी. सर्व संतांच्या मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असतानाच एक अनोखी वारी पंढरपूरमध्ये दाखल झाली. थेट लंडनहून 13 देशाचा प्रवास करून ही वारी पंढरपूरमध्ये दाखल झाली. आपल्या सोबत आयोजक आहेत अनिल खेडेकर. काय सांगाल, काय काय खऱ्या अर्थाने आज इतिहास घडलेला आहे. पहिल्यांदाच भारताबाहेरून वारी युके मधून पंढरपूरच्या दिशेने आलेली आहे. तब्बल हा 11 देशांमधून प्रवास करत या पादुका आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत.
6 जूनला आपण प्रस्थान केलं होतं लंडनवरून आणि 50 दिवसांमध्ये कारने आपण युरोपमध्ये प्रवास केला. त्यानंतर मुंबईला आलो आणि आळंदीवरून 6 जुलैला प्रस्थान करून आपण आता पंढरपूरमध्ये दाखल झालेलो आहोत. तर खऱ्या अर्थाने जी वारीची परंपरा आहे 700-800 वर्ष जुनी, ती परंपरा आता आपण 7 समुद्रपार घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालो आहे असं मला नक्कीच वाटतंय. कसा प्रवास होता, थांबे कसे होते, एकंदरीत काय अनुभव आहे? प्रवास खूप रोमांचकारी आणि अविस्मरणीय आहे. युरोपमध्ये जो प्रवास होता तो आपण कारने केला. म्हणजे युके मधून आपण नेदरलँडला गेलो, नेदरलँड नंतर बेल्जियम नंतर फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, टर्की, जॉर्जिया असं 11 देशामधून आलो. त्यानंतर जॉर्जियावरून विमानाने आपण मुंबईला आलो आणि आळंदी ते पंढरपूर हे पायी आपण वारी केलेली आहे, जी आपली पारंपरिक वारी आहे. इथून पुढचा कसा असणार? आता आपण लवकर पंढरपूरला आलेलो आहोत. आषाढी एकादशीच्या अगोदर आलेलो आहोत, कारण आपल्याला पादुकांचं विठ्ठलाच्या चरणी लीन करून पुन्हा लंडनच्या दिशेने घेऊन जायचं आहे. आषाढी एकादशी 4 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि तिथं भव्य दिव्य कार्यक्रम आहे आषाढी एकादशीचा. 3-3.5 हजार लोक लंडनमध्ये पादुका दर्शनासाठी वाट पाहत आहेत. तर या पादुका गुरुवारी लंडनला मार्गस्थ होणार आहेत आणि शनिवारी मोठा प्रोग्राम लंडनमध्ये आषाढी एकादशीचं आयोजित केलेला आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण लंडन ते पंढरपूर आणि पंढरपूर ते लंडन ही यात्रा पूर्ण होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. वारीमध्ये माऊली दर्शक वीणेच्या सुरातून अभंग सादर करत विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या एका वारकऱ्याचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याच्या कलेचा आणि भक्तिभावाचा गौरव म्हणून गौसाक्षी गौ कुकीज यांच्या वतीने त्यांना गायीची छोटी मूर्ती भेट देण्यात आली. हा सन्मान स्वीकारल्यानंतर वारकऱ्याने आनंद व्यक्त करत विठ्ठल सेवाच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असल्याची भावना मांडली आहे. सगळीकडे आनंद आपल्याला पाहायला मिळतो. बाबा तुम्ही खूप छान वाजवता, खूप सुंदर वाजवता आणि त्याबद्दल गौ साक्षी गाव कुकीज कडून तुम्हाला आम्ही छोटी गायीची मूर्ती देतो. हो ठीक. पवार वसंत माणिक, राहणार दुधगाव, तालुका जिल्हा धाराशिव, 372 दिंडीचे विनेकरीस गाय वासरू सप्रेम भेट दिलेली आहे. टाळ्या वाजवा. कसं वाटलं तुम्हाला? एकदम आनंद. माऊली दर्शक पुरंदावणेमधील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गोल रिंगणाला विशेष महत्त्व असल्यानं आज आजूबाजूच्या गावांमधून शेतकरी, महिला, बालकं आणि वयोवृद्ध गावकरी मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून रिंगण मैदानात पोहोचत असतात. घर आणि रिंगण सोहळा लांब असल्यानं शेतीच्या बांधावरून ट्रॅक्टरने जात आपल्या लाडक्या माऊलींचं दर्शन ते घेतात. फुलाची परडी श्यामा, करुणी फुलाची परडी श्यामा, बाळ धाडिले कवनीच्या माला, वाहिले क्रांत देशाला, कर्ण पांडवरी पहिला, सांगते कोणती कृष्णाला, कर्ण पांडवरी पहिला. माया माझी वेडी झाली, तुझ सवेरे गोष्ट फुटली, सांगू नको माझ्या धर्माला, कर्ण पांडवरी पहिला, कर्ण पांडवरी पहिला. कौरव पांडव करती तांडव, कौरव पांडव करती तांडव, युद्धाचे तव पेटले गावा, युद्धाचे तव पेटले गावा, वाहिले रक्त धरणीला, कर्ण पांडवरी पहिला. रिंगण पाहण्यासाठी गावागावातील मंडळी जे आहेत, गावकरी जे आहेत, ते रिंगण पाहण्यासाठी अशा ट्रॅक्टरने जात असतात. अतिशय हे सगळे कुटुंबामधील व्यक्ती आहेत आणि ते
रिंगण जे आहेत ते रिंगण पाहण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचं दर्शन घेण्यासाठी या छोट्या छोट्या गावांमधून जात असतात आणि रिंगण पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं की माऊलीचंच हे रूप सगळं त्यांना त्या पाहायला मिळतं. त्यासाठीच ते जे वारकरी जे आहेत वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासाठी हे गावकरी जे आहेत ते जात असतात. वारकऱ्यांची दिंडी 5 फेऱ्या घालती, घोडं पळतं, ती रिंगावून बघते, ती सुटल्यावर घोडं जातं. बरं बरं. त्याचं काय महत्व असतं का? काय महत्व वगैरे असतं का? रिंगावून बघायची येते ती माणसं सगळी लोक पाहायसाठी. माती ही ती पायदळी पडलेली माती नेते ती आपापल्या शेतीला टाकते ती, बरं, चांगलं असतं म्हणून. चांगलं असतं. पालखी येते, पालखीचं तुम्ही दर्शन घेता? दर्शन घेतो, ती बघाय बसतो रिंगावून. ही तुम्ही किती वर्षापासून जाता आणि काय? आम्ही लहानपणापासूनच जातो. पहिले पूर्वी चालत जात होतो, नंतर बैलगाडीत जात होतो, आता ट्रॅक्टर मध्ये जायला लागलो. हा, लहानपणापासूनच जातो रिंगण बघायसाठी, पालखीचं दर्शन घेण्यासाठी. ट्रॅक्टरचं झुपायचं किंवा ट्रॅक्टरचे नियोजन कसं कोणी करतं? कोण करतं? सगळे करते ते, जे ट्रॅक्टर असतात ते सगळे जाते, ती सगळी जरी चालत येणार असेल त्याला बसवून जाते. जेवढी बसायची कॅपॅसिटी असेल तेवढी सगळी भरपूर घेऊन जाते ती लोक. तसे काय कोणीही करत नाही. शेजारी पाजारी सगळी जाणारी येणारी सगळी जाते ती. किती किलोमीटर आहे इथून आमच्यापासून 4 किलोमीटर आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, पुरंदरवाडी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आयुष्याशी 2 हात करणाऱ्या आदिवासी पाड्यातील एका महिलेच्या संघर्षाचा विशेष गौरव करण्यात आला. हो, अवघ्या 18व्या वर्षी विवाह, त्यानंतर वर्षभरात पतीचं निधन आणि लहान मुलाचा सांभाळ करत तिने धैर्याने आयुष्य उभं केलं. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाला सलाम म्हणून चंदूकाका सराफ यांच्या वतीने तिला चांदीचं नाणं देऊन सन्मानित करण्यात आलं. तिच्या या संघर्षाची कहाणी जाणून घेतली आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. चल ग सखे पंढरीला, असं म्हणत हे दोन्ही जण मस्त हातात हात घेऊन गेली कित्येक वर्ष वारी करतात. या दिंडीमध्ये मला बराच वेळ लागला एक जोडपं शोधायला, आणि आता मला हे दोघं भेटले. त्यानंतर आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया, गप्पा मारूया हो थोडक्यात. माऊली, मला सांगा, किती वर्ष झाले दोघ जण वारी करतात? 7 वर्ष जोडी ना? 7 वर्ष झाले. माझी 9 वर्ष झाली, तिची 7 वर्ष झाली. अच्छा, तुमचे जास्त झाले. माझी माऊलीची झाली 2. पुन्हा इकडे तुम्ही त्यांना सोडून 2 वर्ष का केली वारी? नाही, तेवढं जरा थोडं वारीला आल्यावर पत्ते नाही, काय नाही, जेवढा टाइम नाही, झोपायचा टाइम नाही. 3 वाजता आंघोळी करतो, सकाळी वाटत 3 वाजता थंड पाण्याने बापरे बाप, कमालच आहे भाऊ तुमची. आणि एवढं विशेष आहे, मी पहिलं वारी करीत नव्हतो. जेव्हा एक वेळेस वारीला आलो माऊलीच्या 2 वाऱ्या केल्या. पुन्हा तुकाराम महाराजाच्या वारीला आता 7-8 वर्ष झाली माझ्या वारीला. मला गोडी लागली, मग आमच्या घरच्याला म्हणलं चल कसं आहे ते बघू. नगवय करीत आणलं, ते आता माझ्यापेक्षा तिसरीच जास्त यायला लागली. आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आम्ही देऊ इच्छितो. GS महानगर बँकेतर्फे आपण या दोघांना, या दोन्ही माऊलींना एक पारंपरिक असा पोशाख देऊ इच्छितो. माऊली, तुम्हाला आवडेल साडी असं मला वाटतंय, आणि तुम्ही पंढरपूरला ती घालावी अशी सुद्धा माझी इच्छा आहे. तर प्लीज तुम्ही स्वीकारा. टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. आणि माऊली, तुम्हाला आम्ही हा पारंपरिक पोशाख देतोय. तर जोडीनं गेली 7 वर्ष झाले हे वारकरी या वारीमध्ये नित्यनियमाने येतात, ज्यांचा मी सन्मान केला. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आयुष्याशी 2 हात करणारी एक आदिवासी पाड्यातली महिला, ती देखील आम्हाला भेटली. तिच्या संघर्षाचा आम्ही गौरव केला. लग्न कितव्या वर्षी झालेलं? माझं 2020 साली. म्हणजे तू आता किती वर्षाची आहे? मी आता 23 वर्ष. हा. अच्छा, म्हणजे 18व्या वर्ष वगैरे त्याच्या पण आधी लग्न झालेलं. हा. आणि मग काय झालेलं नवऱ्याला? ते आजारी असल्यामुळे मग ते एक्सपायर झाले. अच्छा. हा. आणि मग घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, इकडे मी आई वडिलांकडेच असते. मुलगा किती वर्षाचा? 4 वर्ष. कसं आता उदरनिर्वाह करते मुलाचा? काही नाही, असंच रोजंदारीनं जाते, मग पैसे करते आणि मग आदिवासी पाड्यातली एक मुलगी जिने हिंमत दाखवली, स्वतःच्या पायावर उभी आहे, रोजंदारी करून होईना आपल्या मुलाचं संगोपन ती करते आहे, आणि पुढे सुद्धा त्या मुलाचं चांगलं संगोपन व्हावं यासाठी आम्ही तुला चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं देऊ इच्छितो. तुझ्या मुलासाठी प्लीज स्वीकार करावा अशी विनंती आहे तुला. आणि आमचं भाग्य आहे, तुझ्या मुलासाठी आम्ही मदत करू शकतो. वारी म्हणजे भक्तीबरोबरच सेवाभाव.
आणि कृतज्ञतेची परंपरा याच भावनेतून काष्टा पाईप्स यांच्या वतीनं 2 वारकऱ्यांना भेटवस्तूंचे हॅम्पर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या छोट्याशा सन्मानामुळे वारकऱ्यांनी आनंद व्यक्त करत वारीत मिळणारा प्रेमाचा आणि आपुलकीचा अनुभवही सांगितला. या उपक्रमामागील भावना आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. अकलूजमध्ये माने विद्यालयामध्ये आपण आता उपस्थित आहोत. माझ्यासोबत 2 बाबा आहेत. बाबा कुठून आले? आम्ही बार्शी तालुका धामणगाव, तुम्हाला बार्शी तालुका, जिल्हा सोलापूर, भोसले महाराज. सोलापूर होय. तुम्ही दोघं एकटेच चालले होते म्हणून थांबवले मी तुम्हाला. दोघं चालले? दिंडीमध्ये नाहीये? दिंडीमध्ये होतो पण आम्ही बाहेर निघलो. मित्र कसं वाटतंय वारी? वारीमध्ये एकदम आनंद वाटतो ना. गावाकडचं लक्ष ध्यान बी येत नाही कुणाचं. सगळे वारकरी हेच म्हणतात. सगळे आम्हाला ध्यानच येत नाही घरचं. माऊलीकडे काय मागणार? काहीच नाही, आपला आनंदी सुखी ठेव, सर्वांना सुखी समाधानात ठेव. एवढंच. तर माऊली, तुम्ही शेतकरी आहात दोघं, त्यामुळे तुम्हाला आम्ही काष्टा पाईप्स कडून एक भेटवस्तू देणार आहोत. ती तुम्ही स्वीकारावी अशी विनंती आहे माझी. हे घ्या, दोघं मिळून ठेवा दोघं आणि वारीत वापरा. पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरील इस्कॉन मंदिरात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भेट दिलेला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती सध्या वारकऱ्यांचं आणि भाविकांचं विशेष आकर्षण ठरतोय. हा रोबोटिक हत्ती सोंडेने भाविकांना आशीर्वाद देतो, कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो. कृष्ण दर्शनासाठी येणारे वारकरी, पर्यटक आणि विशेषतः चिमुकल्यांमध्ये या हत्तीबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळते. तर कराड तालुक्यातील विंग गावात आषाढी वारीचा उत्साह विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. आदर्श विद्या मंदिरच्या तब्बल 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करत गावातून दिंडी काढली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोल रिंगण साकारत वारकरी परंपरेचं जिवंत दर्शन घडवलं. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण विंग गाव भक्तिमय वातावरणात नाव निघालं असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि वारकरी परंपरेची जपणूक करण्याचा संदेशही देण्यात आला. तर वारी म्हणजे केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर ती भक्ती, संस्कृती, संगीत आणि सामूहिक आनंदाचा उत्सव आहे. विठ्ठल नामाच्या गजरात रंगणाऱ्या या प्रवासात अभंगासोबतच भावगीतांचीही अनोखी मैफल रंगताना दिसते. भावगीतांच्या या सुरावटींमुळे वारकऱ्यांच्या प्रवासाला अधिक उत्साह आणि चैतन्य लाभत असून थकवा कुठेच जाणवत नाही. भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवत वारकरी पंढरीच्या वाटेवर तल्लीन झाले. या भक्तिमय वातावरणाचा आणि भावगीतांमधून निर्माण होणाऱ्या उत्साहाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. या वारीमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती गवळण. आपल्याबरोबर सर्व वारकरी भगिनी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. एक गवळण आम्हाला एक सादर करा आपल्या प्रेक्षकांसाठी. कुठली गवळण म्हणतात? राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. बोला. राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चाल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. माझं नाव, गोकुळ माझं गाव, सारं गावात माझं नाव. राधे चल गाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अभिनेते भाऊ कदम यांनीही सहभाग घेत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला. पहिल्यांदाच वारकऱ्यांसोबत सुमारे 4 किलोमीटर पायी चालण्याचा योग आल्याचं सांगत हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विठ्ठल भक्ती, वारकऱ्यांचा उत्साह आणि वारीतील आपुलकीने आपण भारून गेल्याचंही भाऊ कदम यांनी सांगितलं. वारीबाबतचा त्यांचा हा खास अनुभव जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. आपल्यासोबत आता
अशी व्यक्ती आहे जिचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रचलित आहे, प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. ती व्यक्ती वारीमध्ये आली, ती म्हणजे भाऊ कदम, माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला सांगा का अभिनेत्याच्या नजरेमधून वारी कशी असते? नाही, खूप उत्तम. म्हणजे जी शिस्तबद्ध वारी चालली आहे ती आम्ही अभिनय करताना सुद्धा तेवढ्याच शिस्तीने अभिनय करतो आणि ही शिस्त आयुष्यभर पाळली माणसाने, जेणेकरून माणसाचं आयुष्य सुखकर होईल आणि विठुराया सतत पाठीशी राहील. आपण आता बघतोय की तुम्ही आलेले म्हटल्यावर प्रचंड गर्दी पण इथे झालेली आहे, कारण तुम्हाला भेटण्यासाठी हीच ओढ वारकऱ्यांची पंढरीसाठी सुद्धा पाहायला मिळते. तुमच्या मनामध्ये किती आता माऊलींच्या भेटीची ओढ आहे? मी तर प्रत्येकात माऊली बघतोय खरं तर. आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा माऊलीचं दर्शन घेईन तेव्हा म्हणजे तो आनंद वेगळा आहे माझ्यासाठी, मी शब्दात मांडू शकत नाही. आणि खूप बरं वाटतंय, म्हणजे एक भारावून जातो माणूस हे सगळं बघून. आणि श्रीमंतापासून गरिबापर्यंत हे एकत्र जेव्हा वारीत चालतात ते बघून मला खूप आनंद होतो. पहिल्यांदा वारी करतात, वारी करताना काय वेगळा अनुभव आला? वेगळं म्हणजे पहिल्यांदा मी 4 किलोमीटर चाललो काल, आणि मग ते चालणं विठोबानीच करून ठेवलं होतं, कारण ट्रॅफिक एवढं होतं आणि मंत्री आले होते गोरेसाहेब, त्यामुळे त्यांच्याबरोबर जात होतो म्हणून तेही चालत होते आणि त्यांच्याबरोबर मलाही चालायची संधी मिळाली आणि महाप्रसादाचा लाभ घेता आला. अजून काय हवं? एक भाऊ कदम स्टाईल वारकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? मी तर एवढं म्हणेन, आयुष्यभर हसत राहा आणि आयुष्यभर चालत राहा आणि फिट राहा. धन्यवाद माऊली. तर हे होते आपल्यासोबत अभिनेते भाऊ कदम, ते सुद्धा वारीमध्ये आलेले आहेत, सहभागी झाले आहेत, वारीचा आनंद घेतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रियांका राठी, न्यूज 18 मराठी, नीरा नदी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दिवसातून 3 वेळा बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडनं श्वान पथकाच्या मदतीने मंदिरातील प्रत्येक भागाची पाहणी केली जाते. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून पोलीस विभागाकडून ही तपासणी केली जाते.